मित्रांनो, जर तुम्ही जीपॅट एक्झाम 2026साठी फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, फॉर्म भरत असताना तुमचा फोटो, सिग्नेचर यामध्ये काही मिस्टेक्स झाल्या असतील तर करेक्शन विंडो सुरू आहे. या ठिकाणी 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये जाऊन करेक्शन्स करू शकता. तुम्ही तुमचा एकदा ईमेल जो दिलेला आहे फॉर्म भरताना तो ईमेल चेक करा. त्या ईमेलवरती तुमच्या फोटोमध्ये, सिग्नेचरमध्ये जर काही मिस्टेक झाली असेल आणि ते करेक्शन्स करण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे या संदर्भात एक मेल आलेला आहे NBEMS कडून. तर तो मेल एकदा चेक करा. शिवाय तुमचा ID पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि फोटोमध्ये काही करेक्शन्स करायचे असतील करेक्शन करून घ्या. मेजर काय आहेत? फोटो पासपोर्ट साईज, फोटोचा बॅकग्राऊंड व्हाईट हवा आहे, त्याचे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याची PDF मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो, तिथे जाऊन इन्स्ट्रक्शन्स बघा. सिग्नेचर ही तुमची या ठिकाणी अजिबात बोल्ड किंवा कॅप्स लॉकमध्ये नसावी, ती ब्लॅक पेनच केलेली असली पाहिजे. असे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, ती PDF एकदा नीट बघून घ्या, त्याप्रमाणे करेक्शन्स करा. तुम्हाला मेलवरती जे सजेशन केले असतील त्याप्रमाणे स्टेप वाईज जाऊन तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन्स करून घ्या. 6 ते 9 या वेळामध्ये, 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या दरम्यान तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन्स करून घेऊ शकता. लवकरात लवकर हे करेक्शन्स करून घ्या. तुमच्या फॉर्ममध्ये काही क्वेरी आले असतील त्या खाली कमेंट करा आणि त्या स्टेप्स ज्या आहेत तुम्हाला करेक्शनसाठी त्या मेलमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत किंवा काय करेक्शन्स आलेले आहेत. लवकरात लवकर करेक्शन्स करून घ्या. एकदा करेक्शन विंडो निघून गेली की पुन्हा तुम्हाला करेक्शन्स करता येणार नाही. आणि ज्यांनी कोणी जीपॅटचा फॉर्म भरला असेल त्या सगळ्यांसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका. थँक्यू.